एका महिलेवर अन्याय झालाय, अत्याचार झालाय, बलात्कार झालाय आणि ती मराठा आहे. मग ती मराठा आहे तर मी पण मराठा आहे आणि जर का मी मराठा असेल तर तिला न्याय देण्यासाठी मी पुढे जर का आलो तर चुकलं काय, असं म्हणत आपला खराखुरा जातीवादी चेहरा बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी दाखवून दिलाय की काय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. बाप्पा जातीवर आले अशी देखील टीका आता सुरू झालेली आहे. नेमकं प्रकरण काय आहे? बजरंग सोनवणे यांना आत्ताच का जात आठवली? त्यांना आरोपी किंवा तक्रारदार यांच्या जातीवर बोलावं का वाटलं? या सगळ्या विषयात आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. केज तालुक्यात 2 वर्षापूर्वी संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण पद्धतीनं हत्या झाली होती आणि त्यानंतर बीड जिल्ह्यातील एकंदरच राजकीय सामाजिक वातावरण अत्यंत ढवळून निघालं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा केज तालुक्यातील टाकळी या गावचा मुलगा असलेला विलास घुले याचा देखील मर्डर झाला आणि अत्यंत निर्घृण पद्धतीनं त्याला देखील ठार करण्यात आलं. या सगळ्या प्रकरणात आता बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे चिरंजीव सौरभ सोनवणे याचं नाव घेतलं जाऊ लागलेलं आहे. पुरवणी जबाबात रमेश घुले यांनी सौरभ सोनवणे यांनी आरोपीला पळून जाण्यासाठी मदत केली असं म्हणत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि त्याचा तपास SIT करते, त्याचा तपास पोलीस डिपार्टमेंट करते. अत्यंत बारकाईनं प्रत्येक गोष्टीचा तपास सुरू आहे. हे सगळं सुरू असतानाच याच टाकळी गावच्या एका महिलेनं पोलिसात तक्रार देत आपल्यावर अत्याचार झालाय, आपल्यावर बलात्कार झालाय, आपल्याला ब्लॅकमेल करून आपल्यावर अन्याय केला गेलाय अशी तक्रार दिली आणि या प्रकरणात न्याय मागण्यासाठी ती मीडियासमोर आली. गेल्या आठवडाभरापासून पोराचं नाव या प्रकरणात गोवलं जातंय किंवा पोराचा या प्रकरणात संबंध आहे या टेन्शनमुळं मीडिया किंवा पुढाऱ्यांच्या किंवा मुख्यमंत्र्यांपर्यंत धावाधाव करणारे बजरंग सोनवणे हे मीडियासमोर येत आहेत. स्पष्टपणे सांगतायत की माझा दोष असेल किंवा माझ्या मुलाचा दोष असेल तर निश्चितपणे कारवाई करा, आमच्यावर गुन्हे दाखल करा, आम्हाला अटक करा. आणि त्यामुळं त्यांच्या पुत्रावर जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही किंवा त्याचा यामध्ये प्रत्यक्ष सहभाग सिद्ध होत नाही तोपर्यंत पोलीस देखील या प्रकरणाचा अत्यंत बारकाईनं तपास करतायत, शोध लावतायत. पण या दरम्यान जी महिला अचानकपणे आपल्यावर अत्याचार झाल्याची तक्रार घेत पोलिसांपर्यंत गेली आणि मीडियापर्यंत गेली, त्यानंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना देखील त्या महिलेच्या बाजूनं उभा राहण्यासाठी प्रोत्साहन मिळालं म्हणा किंवा ते तिच्या बाजूनं उभा राहण्यासाठी तयार झाले. त्यांनी राहायला हरकतही नाही. एखाद्या कुठल्याही महिलेवर, कुठल्याही व्यक्तीवर, कुठल्याही नागरिकावर जर का अन्याय अत्याचार झाला असेल तर त्याच्याविरुद्ध लोकप्रतिनिधींनी त्याच्या बाजूनं उभाच राहायला पाहिजे. त्यात कुणाचीच हरकत असण्याचं कारण नाही. परंतु मीडियाशी बोलताना बजरंग सोनवणे यांनी जे वाक्य वापरलं की ज्या पद्धतीनं ते बोलले ते पाहिल्यानंतर खरोखरच हे बीडचे खासदार आहेत का? आणि ज्या शरद पवारांना स्वतः सेक्युलर आहेत असं म्हणावं वाटतं त्या सेक्युलर पक्षाचे हे खासदार आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. बजरंग सोनवणे यांनी मीडियाशी बोलताना अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही जर का कुठल्याही प्रकरणात जातीयवाद आणणार असाल आणि जात पाहणार असाल तर आम्ही जात पाहिली तर काय हरकत आहे. तसा मी जातपात न मानणार आहे. पण घुले प्रकरणात जी पीडित महिला आहे ती मराठा समाजाची आहे आणि ती जर का मराठा समाजाची असेल तर मराठा म्हणून तिच्यासोबत उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तिला न्याय मिळवून देण्यासाठी मी खंबीरपणे लढत राहणार आहे. म्हणजे बजरंग सोनवणे यांनी 2 वर्षानंतर का होईना आपली जात दाखवली असं म्हटलं तर त्यांना राग येण्याचं कारण नाही. बजरंग सोनवणे यांना फक्त मराठा समाजानेच मतदान केलं का? भलेही ओबीसींनी किंवा मायनॉरिटींनी तेवढ्या प्रमाणात मतदान केलं नसेल, पण बजरंग सोनवणे यांना याचा का विसर पडला की ते खासदार झाल्यानंतर किंवा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर ते संसदेच्या सभागृहात गेल्यानंतर पहिल्याच दिवशी जी शपथ घेतली जाते ना त्यामध्ये मी कुणाबद्दलही आकस किंवा वैरभाव ठेवणार नाही, मी संविधानाचं सार्वभौमत्व अक्षुण्य ठेवल आणि मी कुणाबद्दलही जातीय टीका टिप्पणी करणार नाही असं म्हटलं जातं.
हे बजरंग सोनवणेंसारख्या खासदाराच्या तोंडातून मी मराठा आहे म्हणून त्या महिलेच्या पाठीशी उभा आहे हे वाक्य शोभतं का? त्यांना फक्त मराठ्यांनीच मतदान केलंय का? त्यांना मुस्लिम समाजानं मतदान केलेलं नाही का? साळी, कोळी, तेली, तांबोळी यांच्यापैकी कुणीच मतदान केलेलं नाही का? वंजारी समाजाने देखील त्यांच्या जे काही जिल्हा परिषद सर्कल आहे तिथल्या वंजारी समाजाने देखील मतदान केलं असेल. मग बजरंग बाप्पा तुम्हाला आजच जात कस काय आठवली? गेल्या 2 वर्षात 2.5 वर्षात बजरंग सोनवणे हे अनेक वेळा जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आणि इतर मागण्यांसाठी आंदोलनात उतरले. कुणाला काहीही वाटलं नाही, कारण की हा त्यांच्या समाजाचा प्रश्न आहे. किंवा कुठल्याही समाजाच्या प्रश्नासाठी जर का लोकप्रतिनिधी रस्त्यावर येत असेल, त्या लोकांना सहकार्य करत असेल तर कुणाला वावगं वाटण्याचं कारण नाही. पण एखाद्या खून प्रकरणात अचानकपणे एखादी महिला समोर येते, तिच्यावर अन्याय अत्याचार झाल्याचे ती आरोप करते आणि तिच्या पाठीशी खासदार उभा राहतात. कशामुळं? तर फक्त ती त्यांच्या जातीची आहे किंवा ते तिच्या जातीचे आहेत. म्हणजे ती महिला जर का मराठा नसती, इतर समाजाची, ओबीसीची किंवा इतर धर्मीयांची असती तर तिच्यावर झालेला अन्याय अत्याचार हा अन्याय अत्याचार गृहीतच धरला नसता का बाप्पांनी? आणि या खासदार महोदयांनी त्याच्या बाजूने उभाच राहिले नसते का? काय लावलंय? ते आपण त्या पक्षाचे खासदार आहोत, ज्या पक्षाचे प्रमुख हे आजपर्यंत सेक्युलर भूमिका घेणारे म्हणून परिचित आहेत. शरद पवार यांनी कधीही कुठल्याही जातीबाबत, धर्माबाबत कधीही उघडपणे किंवा छुपी भूमिका घेतल्याचं आजपर्यंत पाहिलं गेलेलं नाही. भलेही त्यांना लोक मराठ्यांचे तारणहार म्हणत असतील, पण त्यांनी तशा पद्धतीनं आपली इमेज तयार होऊ दिलेली नाहीये. याचा तरी विचार बजरंग सोनवणे यांनी करायला पाहिजे होता. पण बजरंग सोनवणे अगदी सहजपणे बोलून गेले असंही नाही झालं. त्यांनी जाणीवपूर्वक हे सांगितलेले, ते जाणीवपूर्वक हे बोललेले आहेत की मी मराठा आहे आणि ती महिला मराठा आहे, मग मी तिच्या पाठीशी उभा राहणार. म्हणजे उद्या जर का एखाद्या ब्राह्मणावर अत्याचार झाला किंवा अन्याय झाला, एखाद्या मारवाड्यावर झाला, एखाद्या जैन धर्मीयावर झाला, एखाद्या मुस्लिमावर झाला, एखाद्या वंजाऱ्यावर झाला, एखाद्या साळी, कोळी, तेली, तांबोळी यांच्यावर जर का अन्याय झाला तर बजरंग बाप्पा धावून येणार नाहीत, बजरंग बाप्पा पाठीशी उभा राहणार नाहीत. लोक ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे आपण अशा माणसाला खासदार म्हणून निवडून दिले की ज्याला फक्त जातीच्या पलीकडे काहीच दिसत नाही. जातीसाठी, त्याच्या न्यायासाठी, त्यांच्यावर झालेल्या अन्यायासाठी प्रत्येकाने झगडावं, हरकत नाही. पण लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आपण भूमिका मांडतो, मीडिया समोर जातो, सामान्य लोकांमध्ये जातो ना, तेव्हा ती भूमिका समतोल असायला हवी. तुमचं व्यक्तिगत मत आणि तुमचं सार्वजनिक मत हे वेगळं असायलाच पाहिजे. पण याचा विसर बजरंग सोनवणे यांना पडला असावा आणि त्याच्यामुळंच 2 वर्षानंतर का होईना त्यांचा खरा चेहरा हा समोर आला. कदाचित त्यांच्या मुलावर विलास घुले खून प्रकरणात जे आरोप झाले किंवा त्यांच्या मुलाच्या कडं जे संशयाची सुई तपासाची फिरते आहे त्यामुळे देखील ते उद्विग्न झाले असावेत आणि त्यांच्या तोंडून हे वाक्य आलं असेल. पण उद्विग्न होऊ किंवा संतापाच्या भरात किंवा रागाच्या भरात अशा पद्धतीनं लोकप्रतिनिधीकडून ही वाक्य येणं किंवा ही भाषा येणं हे अत्यंत चुकीचं आहे. बरं, त्यावर बजरंग सोनवणेंनी रिग्रेट देखील केलेलं नाही. बजरंग सोनवणेंनी त्यानंतर पुन्हा कुठेही अशा पद्धतीने की ते माझ्याकडून चुकून झालं असेल किंवा काय नाही. बजरंग सोनवणे आजही ठामपणे त्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत की ती महिला मराठा आहे आणि म्हणून मी मराठा म्हणून तिच्या बाजूने उभा आहे. म्हणजे गेल्या 2-2.5-3 वर्षात महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलांनी जे मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन केले, तर त्याच्या बातम्या दाखवणारे किंवा त्याला प्रसिद्धी देणारे सगळ्याच जाती धर्माचे न्यूज चॅनल्स, पत्रकार आहेत. मग त्यांनी जर काही भूमिका घेतली असती तर, किंवा सत्ताधाऱ्यांमध्ये देखील सगळ्याच जाती धर्माचे लोक आहेत, मग त्यांनी जर काही बजरंग सोनवणे यांच्यासारखी भूमिका घेतली असती तर, की तो आमचा समाज नाहीये त्याच्यामुळे आम्ही उभा राहणार नाही त्यांच्या बाजूने, त्यांच्या न्याय मागण्यांबाबत आम्ही बातम्याच करणार नाही. बाप्पा, हे बोलून तुम्ही खरोखरच तुमची जात दाखवली. तुमच्या डोक्यात जे जातीवादी विखारी विचार आहेत ना ते दाखवले. कदाचित हे प्रकरण झाल्यानंतर तुम्हाला त्याबद्दल पश्चाताप होणारही नाही, पण एक बीडकर म्हणून, एक बीडचा नागरिक म्हणून खूप अपेक्षा होत्या लोकांना तुमच्याकडून. तुम्ही अनेक सामाजिक प्रश्न, जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न हे दिल्लीमध्ये मांडताल, तिथं भांडताल. भलेही तुम्ही विरोधात असताल पण तुम्ही विकास निधी आणण्यासाठी प्रयत्न करताल, अशी बीडकरांची अपेक्षा होती.
पण तुम्ही जातीच्या भिंतीच्या पलीकडे जाऊ शकलेले नाहीत, जातीच्या भिंती तोडू शकलेले नाहीत, हे आज सिद्ध झालेलं आहे. तुर्तास इतकंच. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.